नमस्कार मंडळी, आज आपण ना ओल्या काजूची भाजी बनवू। आताचा ओल्या काजूचा सीझन चालू आहे। ओल्या काजूवरची सालं नुसते हाताने नाही काढायची, कारण ना हात खूप खराब होतात। मग काय करायचं, एका पातेल्यात गरम पाणी घ्यायचं आणि त्यात ह्या काजूच्या बिया टाकायच्या आणि अर्धा तास तशाच ठेवायच्या। अर्ध्या तासानंतर ना ह्या काजूची सालं व्यवस्थित निघतात, ती व्यवस्थित काढून घ्यायची आणि आपले हातही खराब होत नाहीत। नंतर एका कढईत 4 चमचे तेल घ्यायचं, बारीक चिरून कांदा घालायचा। कांदा भाजत आला की आलं लसूणची पेस्ट, लाल तिखट 2 चमचे मसाला, कांदा लसूण मसाला अर्धा चमचा आणि मी चवीसाठी किचन किंग मसाला अर्धा चमचा घातला आहे। किंचितशी हळद घालायची आणि ह्या तेलावर ना सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे। नंतर एक बारीक चिरून मी बटाटे घेतले आणि ओले काजू ह्या मसाल्यात पुन्हा परतवायचे आणि नंतर वरून चवीपुरती मीठ घालायचं आणि 2 वाट्या पाणी घालायचं आणि 5 मिनटासाठी ही भाजी शिजायला ठेवून द्यायची। 5 मिनटानंतर बटाटे आणि काजू शिजलेत की चेक करायचं आणि 2 चमचे कांद्या खोबऱ्याचं वाटण लावायचं आणि पुन्हा 2 मिनटं ही भाजी वाफेवर ठेवून द्यायची। 2 मिनटं झाली की वरून भरपूर कोथिंबीर घालायची। अगदी मस्तपैकी चमचमीत भाजी तयार होते, अशी नक्की करून बघा।